मला का सांगायचंय महाराज, आपला उद्धार व्हावा असं जीवाला वाटत असेल, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. महाराज म्हणतात जीवाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, जीवानी संताची शरणागती घ्यावी. एकदा का जीव संताला शरण गेला कि मग देवाची इच्छा असो अन्यथा नसो, देवाला कृपा करावीच लागते. का? अहो संतांनी स्वीकारलंय म्हणल्यानंतर देवाला अमान्य करता येत नाही. म्हणजे तुम्हाला पटवून देते, या पोरांसारखं पोरग दुपारच्या वेळेला शाळेतून घरी आलं, शाळेतून घरी येऊन वडील घरात आहेत, त्या वडिलांजवळ गेला. बाबा म्हणले, बाबा माझी परीक्षा जवळ आली, घटक चाचणी क्रमांक 3. बाबा 300 रुपये लागणार आहेत, द्या ना बाबा पैसे. मला सरांनी सांगितलं जर पैसे आज भरले नाही, अख्ख्या वर्गाने पैसे भरले, एकटा राहिला तू, आणि जर का पैसे आज भरले नाही तर आत्ताच्या आत्ता तुला बाहेर काढील, जा. बाबा पैसे द्या, बाबा पैसे द्या, मला सर घरा आणि शाळेच्या बाहेर काढतील, बाबा बाबा वर्गाच्या बाहेर काढतील, बाबा पैसे द्या बाबा. बाप रागात काय भिनसलं होतं माहित नाही, कोणासोबत काय घडलं होतं माहित नाही, नेमका पोरगा आला आणि वड्याचं तेल. जसा पोरगा तावडीत सापडला, बाबा द्या ना पैसे, द्या ना पैसे, रागातच बाप तिथपर्यंत गेला, झाडाला लागले काय, उठला सुटला, द्या पैसे, द्या पैसे, द्या पैसे, जा, मिळत नाही, जा. नुसतं एवढा बोलून थांबतो तो बाप कसला आला ताडकन पोराच्या कानसाडात, अशीच मारली. आणि जशी मारली त्याच्या कानफडात, मारल्याबरोबर पोराचा गाल लाल, तसं पोरग रडत रडत आतमध्ये त्या स्वयंपाकघरात ती आई आहे, त्या आईच्या जवळ जोर जोरात रडत. आईनं पाहिलं काय झालं, आई काय म्हटलं ग बाबांना, पैसे तर मागितले आणि ते खायला नाही, परीक्षेची फी भरायला. किती मारलं ग बाबांनी, किती मारलं बघ, माझा गाल लाल केला. आईची भूमिका लक्षात घ्या. आईनं काय केलं माहितीये, आईनं पहिल्यांदा त्या पोराला जवळ घेतलं, प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याचे डोळे पुसले आणि मग विचारलं, का रडतोस? मारलं बाबांनी मला. का मारलं? अगं परीक्षेची फी मागितली म्हणून मारलं. असं काय म्हटलं ग मी त्याला, एवढंच म्हणलं पैसे दे, बघ मला किती मारले, गाल सुजवला. रडणं बंद कर. आईनं हात धरला, बाहेर आली, बाप जवळ नाही, बाप निघून गेलेला रागाने तरा तरा बाहेर. त्या आईनं सांगितलं चिंता करू नकोस, तुझा बाप जरी रागानं बाहेर गेला असला तरी बापाचा शर्ट मात्र खुंटीला टांगलेला आहे, तुला चिंता करण्याची कारण नाही. त्या शर्टाजवळ नेलं, शर्टाच्या खिशात हात घातला. किती देऊ? आई 300. 500 देऊ का? बोलला बाप तर खबरदार. 500 देऊ का? आई 300च बास. 300 घेतले, पोराच्या हातावर दिले. माझा दृष्टांत संपला, आता सिद्धांताकडे लक्ष द्या. कीर्तन हे दृष्टांत आणि सिद्धांताने नटलेलं असावं. लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा लोकांना काय आवश्यक आहे हे कीर्तनकाराला कळावं.